तुम्ही पाहणी केली आहे, अजूनही काही जण आतमध्ये आहेत, पाहणी तुम्ही केली, नातेवाईकांशी बोललाय, काय सांगाल? नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? परवाची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि अकस्मात झालेली आहे. म्हणजे इतर दुर्घटनेपेक्षा ही वेगळी आहे, कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी ही चाललेलं आहे तपास यंत्रणाला वेळ लागतोय. त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय. पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे. या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता. त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे. झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. चौकशीचे काही आदेश आपण काही सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत. ज्यांच्या कुणामुळाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही. त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल. तो तळमजला जो आहे त्यालाच फक्त क्लिअरन्स सर्टिफिकेट होतं आणि इतर पहिला आणि दुसरा मजला जे आहे त्याला पूर्णत्वाचा दाखलाच नव्हता. म्हणजे ते विनापरवाना होती असं एक कागद जे आहे ते पालिकेच्या बांधकाम विभागाकडनंच समोर आलेलं आहे. तर विनापरवाना ती सगळी इमारत होती आणि तिथं हे सगळं चालू होतं. पालिकेचंही दुर्लक्ष झाल्यासारखं दिसतं. आता ह्या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर होत आहेत. चौकशी चालू आहेत आणि चौकशी अंती जे काही निर्णय होतील, जे काही निर्णय समोर येतील, जो काय अहवाल समोर होईल त्याच्यानुसार शासन नक्कीच कारवाई करेल. वहिनी, या सगळ्या प्रकरणी नातेवाईकांनी आरोप असा केला की पाठीमागच्या गेटला ॲम्ब्युलन्स लावता, जे काही होतंय ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही 3 दिवस झालं मुक्काम इथं करतोय, ऑपरेशन तुम्ही करा, पण आम्हाला सत्यता कळवा. तुम्ही नातेवाईकांशी काय बोललात का? दुपारी देखील नातेवाईक अक्षरशः रडत तिथं गेलेले, लपून छपून बॉडी बाहेर काढली जाते असा त्यांचा आरोप नाही. आत्ताच काही नातेवाईकांनी मला सांगितलं की एक जी बॉडी होती ती त्यांना न माहिती होता बाहेर दुसऱ्या साईडनी गेली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं खरं करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण मी त्यांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडीज निघतील त्या नातेवाईकांना अगोदर दाखवा, कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहत आहेत आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्या त्यांच्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये पहिली बॉडी दाखवा. असे काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका, कारण सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण त्यामध्ये तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे. मगाशी आयुक्तांची आणि नातेवाईकांची बरीच चर्चा झाली आणि नातेवाईकांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. आयुक्तांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, तर त्या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आर्थिक मदत असेल, नोकरीच्या अनुषंगाने असेल, बऱ्याच मागण्या आहेत आणि त्यांना त्याच्यात एक शाश्वती मिळत नाही आहे किंवा एक शब्द मिळत नाही आहे. तर ते त्यासाठी बऱ्याच हे करतात की लेखी काहीतरी मिळावं. आता आम्हाला कंपनीतर्फे ज्या काही ते हेल्प करणार आहेत, जी काय मदत देणार आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. पण आणि सरकार प्रत्येक मृत व्यक्तीला 5 लाख रुपये देतात आणि जखमींची सगळी खर्च करतो. पण महापालिका पण जखमींना आणि मृतांना 10 लाख रुपये देण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीमागं गेलेल्या 1 कोटी रुपये मिळावे. ते आम्ही सगळेजण आता याबाबत चर्चा करू आणि जो काही योग्य निर्णय असेल तो आपल्याला सांगितला जाईल. वहिनी, गेल्या 4था दिवस आहे आज. आम्ही काही नातेवाईकांशी गेल्या 2 दिवसापासून बोलतोय. सगळ्यांना आठवण होते ती दादांची होते, कारण त्यांचं म्हणणं आहे की शासन प्रशासन ढिम्म काम करते. आमचा दादा असता तर पहिल्या दिवशी ऑन ग्राउंड असताना आत्तापर्यंत सगळं रेस्क्यू ऑपरेशन संपलं असतं, आमच्या लोकांचे जीव वाचवले असते. दादा नाही म्हणून सगळा ढिसाळ कारभार या पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे असा आरोप नातेवाईकांनी केला. खरं तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनाचा शेवटचाच 2-3 दिवस होते. अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मी ज्या दिवशी घटना घडली त्या पहाटेपासून संबंध प्रशासनाशी आणि यंत्रणेशी मुंबईच्या सुद्धा मी कनेक्टेड आहे. त्यांना मी आर्मी पाठवण्याचे सुद्धा मी आदेश दिलेले होते. NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि महापालिकेची जी काही यंत्रणा आहे ती तात्काळ म्हणजे लगेच काम करण्यासाठी मी पाठवण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या प्रकारे काम चाललंय असा फीडबॅक मला मिळत होता. बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ कॉल करून सुद्धा इथली माहिती घेतलेली आहे.
सातत्याने मी ह्या सगळ्यांच्या संपर्कात होते, माहिती घेत होते, फक्त प्रत्यक्ष फील्डवर आले नव्हते. दादांची कमी वाटणं साहजिकच आहे, कारण ते दादाच होते. पण दादा जरी नसले तरी माझंही तेवढंच लक्ष इथे होतं. सतत मीडियासमोर न आल्यामुळं कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण मी कंटिन्युअस ह्या सगळ्या प्रक्रियेच्या फॉलोअपमध्ये होते, विचारत होते. मध्येच नातेवाईकांचं म्हणणं आहे की यंत्रणा कमी होती, पण पावसामुळे आणि तपास कार्यामध्ये अनेक गोष्टींची हे असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत होती, त्याच्यामुळे विलंब लागत होता. त्याच्याशिवाय असं काही फारसं घटना घडलेल्या नाहीत. पण आता त्यांची भावनात्मक अटॅचमेंट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, त्याच्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल. आणि मागं वगैरे तुम्ही बघितलं असेल तर कचरा वाटतच नाही, इतकं डोंगर झालेला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यामध्ये पालिका कुठं कमी पडते असं वाटतंय का, जेणेकरून त्यामुळेच ही घटना घडलेली आहे. इतका कचरा लागेपर्यंत नेमकं पालिका करते काय? म्हणजे अनेक वर्षापासून स्वतः आयुक्तांनी पण सांगितलं की 40 वर्षापासून हा कचरा येत आहे. 40 वर्ष फक्त बघ्याचीच भूमिका घेण्यात आली. मागच्या काही वर्षामध्ये आदरणीय दादांनी सुद्धा या बाबतीमध्ये अनेक गोष्टी करण्याचे आदेश दिलेले होते. पण त्याच्यानंतर मला अजून ह्याची काही चौकशी पूर्ण केलेली नाही. मला त्याची अजून माहिती घेणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर मग मी तुम्हाला या बाबतीमध्ये उत्तर देऊ शकतो. विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधीचे टेंडर काढले जातात, मग पैसा जातो कुठे? कचरा वर्षानुवर्ष आहे तिथेच आहे, मग एवढं टेंडर काढून देखील काम होत नाहीये. आता या निमित्तानं नाही, मग त्यांनी तर चौकशी या निमित्तानं सगळ्याच बाबतीमध्ये कसून चौकशी होईल तसे आदेशही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आणि जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावरनं ह्या पुढच्या गोष्टी ठरतील. नातेवाईकांची इच्छा आहे की कंपनीकडे परमनंट जॉब नको, महापालिकेकडे सरकारी नोकरी लागली पाहिजे, त्याच्यामध्ये काही आता या बाबतीमध्ये आम्ही महापालिका, सरकारी यंत्रणा आणि सगळेच आम्ही कंपनी सगळेजण एकत्र बसून आम्ही चर्चा करू आणि जो योग्य इथंच त्यांच्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, परत इथंच नोकरी, तर आम्हाला त्याच वेदना त्याच आठवणी परत येतील, म्हणून त्यांची अशी मागणी आहे की वेगळ्या ठिकाणी किंवा महापालिकेच्या ज्या काही मागण्या असतील त्याची आपण साधक बाधक चर्चा सगळ्यांची करू आणि जो काही निर्णय असेल तर तो येईलच आपल्यापर्यंत.